परमेश्वरा, मला असं बनवा की मी उंच उभी राहू शकेन आणि माझ्या आयुष्यातील वादळ तुमचं ध्यान करून सहजपणे निघून जाईल अशी शक्ती निर्माण करा। माझ्या आयुष्यासाठी आपल्याकडे असलेल्या चांगल्या योजनांबद्दल मी तुमची आभारी आहे। तुम्ही नेहमी मला योग्य दिशेने न्या, जेणेकरून मी चुकीच्या मार्गाने जाऊ शकणार नाही। दुष्ट लोकांच्या हातातून माझे आयुष्य सोडवा। माझे पाय मी जात असलेल्या खडकावर पुनर्स्थित करा। प्रभू, कृपया जेव्हा मी तुम्हाला हाक मारेल, तेव्हा माझ्यासाठी धावत या। माझ्या आयुष्याला असामान्य चमत्कारांनी आशीर्वाद द्या। प्रिय परमेश्वरा, आपल्या महान चमत्कारांसह माझे जीवन सुशोभित करा, ज्याचा अंत नाही। माझ्या सर्व मार्गांनी मला वाईट वाटणार नाही असे मी तुमचे ध्यान करत राहीन। मला तुमच्या अद्भुत चमत्कारांचा पुरावा होऊ द्या। माझ्या आयुष्यात मी अनुभवणार असलेल्या महान शक्तिशाली चमत्कारांबद्दल धन्यवाद, परमेश्वरा। धन्यवाद। मी आज तुमच्यासमोर चमत्कार मागण्यासाठी आली आहे। आपण सर्व शक्यतांचा देव आहात, आपण करू शकत नाही असे काहीही नाही। देवाच्या सामर्थ्यावर विश्वास ठेवा। तुमच्यासाठी देवाच्या योजनेवर विश्वास ठेवा। तुम्हाला काहीच दिवसात दिसेल की तुमचे आयुष्य अधिक चांगल्यासाठी बदलू लागले आहे आणि तुम्ही हाताळत असलेल्या सर्व समस्या दैवीद्वारे संबोधित केल्या जातील। प्रत्येक महिना, प्रत्येक दिवस नवीन संधी आणि अगदी आर्थिक परिस्थिती घेऊन येतो। भविष्यात तुमच्या कुटुंबात सुधारणा होईल। विश्वास ठेवा, तुमच्या कामात प्रयत्न चालू ठेवा। तुम्ही तुमच्या कुटुंबातील पहिले लक्षाधीश होऊ शकता। बाळा, आता अजिबात विचार करू नकोस। भगवंत तुझ्यासोबत आहे, कारण माझं तुझ्यावर प्रेम आहे। आता तुझेही सुखाचे दिवस चालू होणार आहेत। हे आशीर्वाद प्राप्त करण्यासाठी आत्ताच ही शक्तिशाली प्रार्थना लाईक करा आणि पुढील 2 वेळा ही प्रार्थना ऐकत राहा। तुमची कितीही मोठी इच्छा पूर्ण होईल। तुमच्या कुटुंबावर येणार संकट भगवंत स्वतः येऊन टाळेल। त्यामुळे किमान पुढील 2 वेळा ही प्रार्थना ऐकत राहा आणि या शक्तिशाली प्रार्थनेचा अनुभव घ्या। भगवंत तुम्हाला काहीच कमी पडू देणार नाही। श्री स्वामी समर्थ, ही प्रार्थना तुमच्या भाग्यात चमत्कार करेल आणि तुमची कितीही मोठी कठीण इच्छा पूर्ण करेल। शेवटपर्यंत ऐकत राहा। प्रिय स्वामी आई, मी आज तुझ्यासमोर एक चमत्कार घेण्यासाठी आली आहे। तुम्ही सर्व शक्यतांचा देव आहात आणि तुम्ही करू शकत नाही असे काहीही नाही। मी माझ्या आयुष्यातील प्रत्येक डोंगर तुझ्या काळजीत सोडते। स्वामी आई, माझ्या सर्व लढाया लढा आणि मी जे काही करते त्यात मला विजयी करा। परमेश्वरा, मला विश्वास आहे की ज्यावर मी मात करू शकत नाही, अशा कोणत्याही गोष्टीचा तू मला सामना करू देणार नाहीस। मला प्रत्येक परिस्थितीतून चालण्याची शक्ती दे। तू शांतपणे शेवटपर्यंत ही प्रार्थना ऐकलीस, तर तुझा भाग्योदय येत्या 4 दिवसात होऊ शकतो। देवाच्या उपस्थितीत आपल्याला धैर्य आहे, कारण आपल्याला खात्री आहे की जेव्हा आपण त्याच्या इच्छेनुसार काहीही मागतो, तेव्हा तो आपले ऐकतो। मी माझी विनंती तुझ्यापुढे ठेवतो। प्रभू, आता माझ्या पाठीशी रहा आणि माझ्या आयुष्यातील घडामोडींवर पूर्ण नियंत्रण ठेवा। मला वाईटापासून वाचव, मला धार्मिकतेच्या मार्गावर ने बाळा। पुढील 3 मिनिटे लक्षपूर्वक ऐक, कारण याचा तुझ्या जीवनावर खूप मोठा परिणाम होऊ शकतो। शांतपणे बोला किंवा मग ऐकत रहा। माझ्या आयुष्यातील प्रत्येक आव्हान किंवा परिस्थितीवर मात करण्यासाठी मी अलौकिक बुद्धी आणि समज तुझ्याकडे मागतो। प्रभू, तुझ्यावर माझा विश्वास आहे। मी माझ्या आयुष्यातील वादळांमध्ये उंच उभा राहू शकतो। माझ्या आयुष्यासाठी तुम्ही केलेल्या चांगल्या योजनांसाठी मी तुमची आभारी आहे। परमेश्वरा, मला नेहमी योग्य दिशेने घेऊन जा, जेणेकरून मी भरकटणार नाही। दुष्टांच्या हातून माझे जीवन सोडवा। माझे पाय माझ्यापेक्षा उंच असलेल्या खडकावर ठेवा।
तुझ्या महान चमत्कारांनी माझे जीवन सुशोभित करा, ज्याला अंत नाही. माझ्या सर्व मार्गात माझ्यावर कोणतेही संकट येणार नाही. मला तुमच्या अद्भुत चमत्कारांचा पुरावा बनू द्या. माझ्यावर पूर्ण नियंत्रण ठेवा आणि माझ्या भल्यासाठी गोष्टी तुमच्या नियोजनानुसार फिरवा. जर तुम्हाला तुमच्या देवावर विश्वास असेल तर श्री स्वामी समर्थ 11 वेळा टाईप करा आणि ही शक्तिशाली प्रार्थना या क्षणी लाईक करा. मी माझ्या जीवनात जे महान शक्तिशाली चमत्कार अनुभवणार आहे त्याबद्दल परमेश्वरा, स्वामी आई, तुझे आभार. जे भक्त ही प्रार्थना शेवटपर्यंत आणि रोजच्या रोज ऐकतील त्यांच्या कितीही कठीण इच्छा भगवंत स्वतः येऊन पूर्ण करतील. हे परमेश्वरा, सर्व आजार आणि रोगांपासून बरे होण्यासाठी मी आज तुमच्यासमोर आलो आहे. तू तुझ्या शब्दात म्हणालास की तू मला पूर्ण आरोग्य परत करशील आणि माझ्या जखमा भरून काढशील. मी प्रार्थना करते की मला आजार आणि रोगांपासून मुक्त आणि चांगले आरोग्य मिळेल. देवाचे हे आशीर्वाद प्राप्त करण्यासाठी, स्वामी माझी आई, 3 वेळा टाईप करा आणि आपलं हे शक्तिशाली चॅनेल सबस्क्राईब करा. भाग्यवंत ठराल हे देवा, माझ्या शरीरावर उपचार आणा. माझ्या मार्गात जीवन उपचार आरोग्य आहे. देवाने माझ्या सर्व अशक्तपणा घेतल्या आणि माझे आजार सहन केले, म्हणून मी आजारपणाला माझ्या शरीरावर प्रभुत्व देण्यास नकार दिला. देवाचे जीवन माझ्या आत वाहते, माझ्या अस्तित्वातील प्रत्येक तंतूला बरे करते. मी प्रत्येक तीव्र वेदनापासून अलौकिक उपचारांसाठी प्रार्थना करते. मी नम्रपणे तुमच्याकडे आलो आणि मला दुखावलेली ठिकाणे तुमच्यापर्यंत पोहोचवतो. तुझे उपचार माझ्या शरीरावर विजय मिळवू दे आणि माझ्या वेदनांना आराम दे. तुमच्या अध्यायातील तुमचा शब्द म्हणतो की तो दुर्बलांना सामर्थ्य देतो आणि ज्यांच्याकडे सामर्थ्य नाही त्यांचे तो सामर्थ्य वाढवतो. जे परमेश्वराची वाट पाहत आहेत ते त्यांच्या सामर्थ्य नूतनीकरण करतील. ते गरुडासारखे पंख घेऊन वर चढतील, ते धावतील आणि थकणार नाहीत. ते चालतील आणि बेहोश होणार नाहीत. परमेश्वरा, तुझे बरे करणारे हात माझ्यावर कायम राहू दे. तुमच्या जीवन देणाऱ्या शक्ती माझ्या शरीराच्या प्रत्येक पेशीमध्ये आणि माझ्या आत्म्याच्या खोलवर प्रवाहित व्हाव्यात. शुद्धीकरण आणि तुझ्या राज्याच्या सेवेसाठी मला पूर्णता आणि सामर्थ्य मिळवून दे. मला तुझी दया दाखव आणि माझ्या मनातील भीती दूर कर. हे देवा, तुझ्याशिवाय आमचं कोणीही नाही. आमच्या कुटुंबाचे रक्षण करा. माझ्या शरीरात आजार आणणाऱ्या प्रत्येक वाईट शक्तीपासून मी तुझ्या संरक्षणासाठी प्रार्थना करते. माझ्या जीवनाचा नाश करणाऱ्या दृष्ट षड्यंत्रांपासून मला वाचव. मी माझे संपूर्ण अस्तित्व तुझ्या अमूल्य रक्ताने झाकले आहे. मला चांगल्या आरोग्याने जगू द्या आणि तुमच्या समृद्धीचा मला आनंद द्या. प्रिय स्वामी आई, मी जशी आहे तशीच तुझ्यासमोर आली आहे. माझ्या आयुष्यात दररोज चमत्कार होण्यासाठी मला तुमची गरज आहे. ज्यांच्यामुळे मला जीवन नष्ट होण्याचा धोका आहे त्या गोंधळाच्या भीतीपासून मला वाचव. माझ्या कुटुंबात तुमच्या चमत्काराने आनंद पुनर्चित करा. तुमच्यासाठी इतक्या अवघड काहीच नाही. तुमच्या पराक्रमी हाताने माझ्या आयुष्यातील सर्व दुःख काढून टाका. बाळा, तू ही प्रार्थना शेवटपर्यंत ऐकण्यात यशस्वी ठरलीस तर नक्कीच तुझी कितीही कठीण इच्छा पूर्ण होईल आणि तुझ्यावर येणार मोठ्यातील मोठं संकट भगवंत दूर करेल. देव तुला सांगत आहे, या आठवड्याच्या शेवटी तू ज्या गोष्टीसाठी तरसत आहेस ती गोष्ट तुला प्राप्त होईल. तुम्ही ज्यासाठी प्रार्थना करत आहात, ही प्रार्थना ऐकता आहात, ते सर्व तुम्हाला मिळणार आहे. प्रिय परमेश्वरा, मी आज तुमच्यासमोर चमत्कार मागण्यासाठी आली आहे. आपण सर्व शक्यतांचा देव आहात आणि आपण काहीही करू शकत नाही असे काहीही नाही. मी माझ्या आयुष्यातील प्रत्येक पर्वत आपल्या काळजीत सोडले आहे. माझ्या सर्व लढाया लढण्यासाठी मला ताकद द्या आणि मी करत असलेल्या सर्व गोष्टींमध्ये मला विजयी बनवा. हे देवा,
मी माझ्या आयुष्यावर चुकून बोललेले कोणतेही नकारात्मक शब्द मी देवाच्या साक्षीने रद्द करतो. माझ्याबद्दल बोललेले कोणतेही वाईट शब्द मी ते रद्द करते आणि देवाला शरण जाते. मी स्वामींच्या नावाने आशीर्वादित आणि अत्यंत अनुकूल आहे. माझा विश्वास आहे की मला ज्या गोष्टींवर मात करू शकत नाही, अशा कोणत्याही गोष्टीचा सामना करू देणार नाही. मला प्रत्येक परिस्थितीतून जाण्याची शक्ती द्या. तुमचे नामस्मरण मला सांगते की देवाच्या उपस्थितीत आपल्यात धैर्य आहे, कारण जेव्हा आपण त्याच्या इच्छेनुसार काहीही विचारतो, तेव्हा तो आपले ऐकतो. याची आपल्याला खात्री आहे. हे भगवंता, मी माझी विनंती तुझ्यासमोर ठेवली. आता माझ्या बाजूने व्हा आणि माझ्या आयुष्याच्या कारभारावर संपूर्ण नियंत्रण घ्या. मला वाईटापासून मुक्त करा आणि मला नीतिमत्वाच्या मार्गावर न्या. मी माझ्या आयुष्यातील प्रत्येक आव्हान किंवा परिस्थितीवर मात करण्यासाठी अलौकिक शहाणपण आणि समजूतदारपणासाठी तुम्हालाच विचारतो. माझा तुमच्यावरील विश्वास वाढवा, परमेश्वरा. मला असं बनवा की मी उंच उभी राहू शकेन आणि माझ्या आयुष्यातील वादळ तुमचं ध्यान करून सहजपणे निघून जाईल अशी शक्ती निर्माण करा. माझ्या आयुष्यासाठी आपल्याकडे असलेल्या चांगल्या योजनांबद्दल मी तुमची आभारी आहे. तुम्ही नेहमी मला योग्य दिशेने न्या, जेणेकरून मी चुकीच्या मार्गाने जाऊ शकणार नाही. दुष्ट लोकांच्या हातातून माझे आयुष्य सोडवा. माझे पाय मी जात असलेल्या खडकावर पुनर्स्थित करा. प्रभू, कृपया जेव्हा मी तुम्हाला हाक मारेल, तेव्हा माझ्यासाठी धावत या. माझ्या आयुष्याला असामान्य चमत्कारांनी आशीर्वाद द्या. प्रिय परमेश्वरा, आपल्या महान चमत्कारांसह माझे जीवन सुशोभित करा, ज्याचा अंत नाही. माझ्या सर्व मार्गांनी मला वाईट वाटणार नाही असे मी तुमचे ध्यान करत राहीन. मला तुमच्या अद्भुत चमत्कारांचा पुरावा होऊ द्या. माझ्या आयुष्यात मी अनुभवणार असलेल्या महान शक्तिशाली चमत्कारांबद्दल धन्यवाद, परमेश्वरा. धन्यवाद. मी आज तुमच्यासमोर चमत्कार मागण्यासाठी आली आहे. आपण सर्व शक्यतांचा देव आहात. आपण करू शकत नाही असे काहीही नाही. देवाच्या सामर्थ्यावर विश्वास ठेवा. तुमच्यासाठी देवाच्या योजनेवर विश्वास ठेवा. तुम्हाला काहीच दिवसात दिसेल की तुमचे आयुष्य अधिक चांगल्यासाठी बदलू लागले आहे आणि तुम्ही हाताळत असलेल्या सर्व समस्या दैवीद्वारे संबोधित केल्या जातील. प्रत्येक महिना, प्रत्येक दिवस नवीन संधी आणि अगदी आर्थिक परिस्थिती घेऊन येतो. भविष्यात तुमच्या कुटुंबात सुधारणा होईल. विश्वास ठेवा. तुमच्या कामात प्रयत्न चालू ठेवा. तुम्ही तुमच्या कुटुंबातील पहिले लक्षाधीश होऊ शकता. बाळा, आता अजिबात विचार करू नकोस. भगवंत तुझ्यासोबत आहे, कारण माझं तुझ्यावर प्रेम आहे. आता तुझेही सुखाचे दिवस चालू होणार आहेत. हे आशीर्वाद प्राप्त करण्यासाठी आत्ताच ही शक्तिशाली प्रार्थना लाईक करा आणि पुढील 2 वेळा ही प्रार्थना ऐकत राहा. तुमची कितीही मोठी इच्छा पूर्ण होईल. तुमच्या कुटुंबावर येणार संकट भगवंत स्वतः येऊन टाळेल. त्यामुळे किमान पुढील 2 वेळा ही प्रार्थना ऐकत राहा आणि या शक्तिशाली प्रार्थनेचा अनुभव घ्या. भगवंत तुम्हाला काहीच कमी पडू देणार नाही.